नमस्कार. मी मुकुंद भालेराव आणि आपण पाहत आहात शिवसंकल्पमस्तू. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला असंख्य शूरवीरांनी आकार दिलेला आहे. त्यांच्यामध्ये एक आहेत निर्भय क्रांतिकारक, तेजस्वी विचारवंत, कवी, इतिहासकार, समाजसुधारक आणि प्रभावी साहित्यिक म्हणून ओळखल्या जातात ते विनायक दामोदर सावरकर, ज्यांना आपण वीर सावरकर म्हणून ओळखतो. त्यांनी आपल्या धैर्याने, बुद्धिमत्तेने आणि भारत मातेवरील अखंड प्रेमाने अनेक पिढ्यांना प्रेरणा दिलेली आहे आणि देत आहेत. त्यांचे जीवन हे केवळ ब्रिटिश सत्तेविरुद्धच्या संघर्षाची कहाणी नव्हती, तर ते त्याग, राष्ट्रवाद, साहित्य आणि सामाजिक जागृतीचे महान पर्व होते. आज 28 मे 2026 वीर सावरकरांची जयंती आहे. चला, या महान देशभक्त आणि साहित्य पुरुषाच्या अद्भुत जीवन प्रवासाचा मागोवा आज आपण घेऊया. विनायक दामोदर सावरकर यांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जवळील भगूर या गावात झाला. त्यांचे वडील म्हणजे दामोदरपंत आणि आई राधाबाई यांनी त्यांच्यावर बालपणापासून शौर्य, शिस्त आणि मातृभूमी भक्तीचे संस्कार केले. लहानपणापासूनच सावरकरांच्यात विलक्षण बुद्धिमत्ता आणि नेतृत्व गुण दिसून येत होते. त्यांना इतिहास, महाकाव्ये आणि छत्रपती शिवाजी महाराज तसेच महाराणा प्रताप यांच्यासारख्या शूरवीरांच्या कथा वाचण्याची विशेष आवड होती. ब्रिटिशांच्या अत्याचारांचे वातावरण त्यांना अत्यंत अस्वस्थ करत असे. अगदी लहान वयातही त्यांनी स्वतंत्र भारताचे स्वप्न पाहिले होते. आजूबाजूच्या भागात सांप्रदायिक दंगली झाल्या की सावरकरांनी युवकांचे संघटन करून संरक्षण आणि ऐक्य निर्माण करण्याचे कार्य केले. त्यांच्या देशभक्तीची झलक ही बालपणापासूनच दिसून येत होती. उच्च शिक्षणासाठी सावरकर पुण्यात आले आणि त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्या ठिकाणी त्यांच्या क्रांतिकारी विचारांना अधिक बळ मिळाले. त्यांनी त्या ठिकाणी मित्रमेळा या नावाची एक गुप्त संघटना स्थापन केली आणि पुढे जाऊन ती अभिनव भारत म्हणून प्रसिद्ध झाली. या संघटनेने अनेक तरुणांना ब्रिटिशांविरुद्ध लढण्यासाठी प्रेरित केले होते. सावरकरांचा विश्वास होता की स्वातंत्र्य केवळ विनंत्या आणि अर्जांनी मिळणार नाही, त्याकरता भारतीयांनी धैर्य, एकता आणि स्वाभिमान विकसित केला पाहिजे. 1905 मध्ये बंगालच्या फाळणीच्या वेळी त्यांनी आंदोलनांचे नेतृत्व केले आणि परदेशी कपड्यांची सार्वजनिक होळी केली. स्वदेशी चळवळीच्या सुरुवातीच्या महत्त्वपूर्ण घटनांपैकी ही एक घटना होती. त्यांच्या ज्वलंत भाषणाने महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि युवक प्रेरित झाले होते. 1906 मध्ये सावरकर कायद्याच्या शिक्षणासाठी लंडनला गेले, परंतु त्या ठिकाणी देखील परदेशात असताना त्यांचे अंतःकरण हे भारतासाठीच धडधडत होते. ते श्यामजी कृष्ण वर्मा यांच्या नेतृत्वाखालील इंडिया हाऊस या ठिकाणी राहत होते, जे भारतीय क्रांतिकारकांचं एक प्रमुख केंद्र होतं. लंडनमध्ये सावरकरांनी भारतीय विद्यार्थ्यांना एकत्र केले आणि क्रांतिकारी राष्ट्रवादाचा प्रसार केला. त्यांनी जगातील विविध क्रांत्यांचा अभ्यास केला आणि भारतीयांना मानसिक तसेच शारीरिकदृष्ट्या स्वातंत्र्यासाठी तयार होण्याचे आवाहन केले. याच काळात त्यांनी 1857चे स्वातंत्र्य समर हा अभूतपूर्व असा प्रभावी ग्रंथ लिहिला. सावरकरांनी 1857च्या उठावाला केवळ बंड नव्हे तर भारताचे पहिले संघटित स्वातंत्र्य युद्ध असे संबोधित केले. ब्रिटिश सरकारने हा ग्रंथ धोकादायक म्हणून त्यावर त्वरित बंदी घातली. तरी देखील या पुस्तकाच्या प्रती गुप्तपणे भारतात पोहोचल्या आणि असंख्य क्रांतिकारकांना त्यातून पुढे प्रेरणा मिळत गेली. ब्रिटिश सरकारने सावरकरांच्या हालचालींवर अतिशय बारकाईने लक्ष ठेवले होते. 1910 मध्ये त्यांना लंडनमध्ये अटक करण्यात आली आणि भारतात आणण्याचा आदेश देण्यात आला. SS मोरिया या नावाच्या जहाजातून त्यांना भारतात आणत असताना रस्त्यात फ्रान्समधील मार्सेलिस बंदराजवळ सावरकरांनी भर समुद्रात जहाजातून उडी घेतली व फ्रान्समध्ये प्रवेश करण्याचा धाडसी प्रयत्न केला.
जहाजाच्या छोट्याशा खिडकीतून बाहेर पडून त्यांनी समुद्रात उडी मारली आणि पोहत किनाऱ्यावर पोचले. परंतु त्यांच्या व भारताच्या दुर्दैवाने फ्रान्सच्या पोलिसांनी त्यांना पुन्हा ब्रिटिश पोलिसांच्या ताब्यात दिले. जरी त्यांना पुन्हा पकडण्यात आले तरी हा प्रसंग त्यांच्या अद्वितीय धैर्याचे प्रतीक म्हणून इतिहासात नोंदवला गेलेला आहे. सावरकरांवर खटला चालवून त्यांना दोन जन्मठेपांची म्हणजे एकूण 50 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना अंदमानमधील कुप्रसिद्ध सेल्युलर जेलमध्ये म्हणजे काळ्या पाण्यावर पाठवण्यात आलं. तेथील परिस्थिती अत्यंत कठोर होती. कैद्यांकडून कठोर श्रम करून घेतले जात, त्यांच्यावर अमानुष अत्याचार केले जात आणि त्यांना बाहेरील जगापासून पूर्णपणे दूर ठेवले जात असे. तरी देखील सावरकरांनी आशा कधीच सोडली नाही. ते कधीही खचले नाही. उलट ते इतर कैद्यांना सतत प्रेरणा उर्मी देत राहिले. कारागृहात सुद्धा त्यांनी कविता लेखन सुरू ठेवले आणि आपल्या सहकाऱ्यांना प्रेरणा दिली. कमला हे प्रसिद्ध दीर्घकाव्य त्यांनी तेथेच रचले. कागद आणि लेखणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांनी कविता मनातच तयार केल्या आणि भिंतींवर खिळे व काट्यांच्या साह्याने लिहिल्या. त्यांनी हजारो ओळी पाठ केल्या आणि त्या सहकैद्यांना शिकवल्या, जेणेकरून त्या कविता जिवंत राहतील. ही अद्भुत जिद्द त्यांच्या देशभक्तीबरोबरच त्यांच्या साहित्यिक प्रतिभेचेही दर्शन आपल्याला घडवते. वीर सावरकर हे केवळ क्रांतिकारक नव्हते, तर आधुनिक भारतातील महान साहित्यिकांपैकी एक होते. त्यांनी मराठीत कविता, नाटक, ऐतिहासिक ग्रंथ, निबंध आणि विविध सामाजिक विषयांवर लेखन केलेले आहे. त्यांचे साहित्य प्रभावी, भावपूर्ण आणि राष्ट्रभक्तीने ओतप्रोत असे आहे. त्यांच्या प्रसिद्ध साहित्य कृतींपैकी काही आहेत कमला, सागरा प्राण तळमळला, जयोस्तुते, माझी जन्मठेप, हिंदुत्व आणि भारतीय इतिहासाची 6 सोनेरी पाने. सागरा प्राण तळमळला या कवितेत त्यांनी मातृभूमीपासून दूर राहण्याची वेदना अत्यंत सुंदरपणे व्यक्त केलेली आहे. संन्यस्त खड्ग हे त्यांचे एक सुप्रसिद्ध नाटक आहे जे खूप गाजले. त्यांच्या लेखनात राष्ट्रभक्ती, तत्वज्ञान, शौर्य आणि समाज सुधारणेचा सुंदर संगम दिसतो. सावरकरांचा विश्वास होता की साहित्याने समाजाला जागृत करून राष्ट्रीय कार्याकरिता प्रवृत्त करता येते आणि केले पाहिजे. भाषेवरील प्रभुत्व, तीक्ष्ण बुद्धिमत्ता आणि भावनिक खोली यामुळे ते आपल्या काळातील प्रभावशाली असे मराठी साहित्यिक ठरलेले आहेत. सावरकरांनी समाज सुधारणेचे कार्यही अत्यंत सक्रियपणे केलेले आहे. सर्व जातीतील लोकांना मंदिर प्रवेश हे त्यांचे एक महान कार्य म्हणावे लागेल. समाजातील सर्व घटकांना मंदिर प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि सामाजिक ऐक्याला प्रोत्साहन दिले. त्यांनी अस्पृश्यता आणि जातीय भेदभावाचा तीव्र विरोध केला होता. त्यांच्या मते राष्ट्रीय शक्ती ही सामाजिक समरसतेवर अवलंबून असते. सावरकरांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, स्वावलंबन, लष्करी सज्जता आणि राष्ट्रीय अभिमान यावर भर दिला. त्यांना भारत हे एक शक्तिशाली आणि एकसंघ राष्ट्र व्हावे असे वाटत होते. अनेक प्रभावशाली ऐतिहासिक व्यक्तींप्रमाणेच सावरकरांच्या जीवनातही वाद आणि अनेक विषय चर्चेचे बनले होते. विविध इतिहासकार आणि राजकीय गट त्यांच्या विचारांचे आणि कृतींचे वेगवेगळे अर्थ लावतात. काही लोक त्यांना निर्भय क्रांतिकारक आणि दूरदृष्टी असलेले राष्ट्रवादी मानतात, तर काही त्यांच्या राजकीय विचारसरणीच्या काही पैलूंवर अपूर्ण माहिती व अपूर्ण अभ्यासामुळे आजही टीका करतात. तथापि क्रांतिकारी राष्ट्रवाद, साहित्य आणि समाज सुधारणेमधील त्यांच्या मोठ्या योगदानाची व्यापकपणे दखल घेतली जाते. इतिहास समजून घेण्यासाठी सर्व दृष्टिकोनांचा प्रामाणिक आणि संतुलित अभ्यास करणे अत्यंत आवश्यक असते. राष्ट्रासाठी संपूर्ण आयुष्य समर्पित केल्यानंतर वीर सावरकर यांचे 26 फेब्रुवारी 1966 रोजी देहावसान झाले. आजही त्यांचे जीवन विद्वान, देशभक्त, साहित्यिक आणि विद्यार्थ्यांना प्रेरणा देत आहे. अत्याचारांसमोर न झुकणारे त्यांचे धैर्य, त्यांची क्रांतिकारी दृष्टी आणि साहित्यिक योगदान भारतीय इतिहासात अद्वितीय स्थान राखून आहे. सावरकरांनी दाखवून दिले
की शब्दांची ताकद ही शस्त्रांच्या सामर्थ्या इतकीच प्रभावी असू शकते. त्यांनी साहित्याला राष्ट्रीय जागृतीचे प्रभावी साधन बनवले हे 1857चे स्वातंत्र्ययुद्ध या ग्रंथावरून आपल्या लक्षात येईल. त्यांचे जीवन आपल्याला स्मरण करून देते की देशभक्ती ही केवळ भावना नसून ती समर्पण, त्याग, शिस्त आणि राष्ट्रसेवा आहे. वीर सावरकर हे आधुनिक भारतातील सर्वाधिक प्रभावशाली आणि चर्चिल्या जाणाऱ्या व्यक्तिमत्वांपैकी एक आहेत. क्रांतिकारक देशभक्त, प्रभावी साहित्यिक किंवा समाजसुधारक अशा कोणत्याही स्वरूपात त्यांची ओळख असो, भारताच्या वैचारिक आणि राजकीय इतिहासावर त्यांचा प्रभाव नाकारता येणार नाही. त्यांचे जीवन आपल्याला धैर्य, ज्ञान, राष्ट्रीय अभिमान आणि समाजाप्रती बांधिलकी यांचे महत्त्व शिकवते. जर आपल्याला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या प्रतिक्रिया कॉमेंट्समध्ये जरूर लिहा. आपली पुढील भागात पुन्हा भेट होईल. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी करू नका आणि स्वस्थ राहा. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो.